काही महानगरपालिकांमध्ये ॲपॅडमिक ॲक्ट होता, कोविडमुळे काही निवडणुका होऊ शकल्या नाहीत, काही निवडणुका मागच्या ओबीसीच्या रिझर्वेशनच्या हायकोर्टाच्या ज्या पिटिशन्स होत्या त्याच्यामुळे होऊ शकल्या नाहीत. आत्ता आपल्याकडे मुंबई हायकोर्टाने 236 वॉर्ड का 227 वॉर्ड याच्यावरती हायकोर्टात पिटिशन अजून निर्णय यायचा बाकी आहे. आणि हे सगळं असं अधांतरी वातावरणामध्ये आयुक्त हे मॅनेजर आहेत, ते प्रशासक आहेत, ते काय मालक नाही आहेत. ट्रेझरीचा मालक स्टँडिंग कमिटी असते, ट्रेझरीचा मालक लोकप्रतिनिधी असतात आणि त्यामुळे मालक असल्यासाठी पैशाची खिरापत वाटली जाते आहे. ही पैशाची खिरापत त्याची मी काही ठराविक उदाहरणं आपल्याला देतो. त्याचं कारण असं आहे की आता हे सगळे एक एक प्रकरणं बाहेर यायला लागलेली आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनात आम्ही सविस्तर मांडू. परंतु किती आयुष्य सुकर केलेत नमा होमिओपॅथीने. हाऊ मेनी लाईव्स हॅव दे टच्ड अँड इन द प्रोसेस हाऊ मेनी स्माइल्स हॅव दे ब्रॉट टू पीपल्स फेसेस. नमा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. तू जसं रोडचं कॉन्ट्रॅक्ट होतं 8,060 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट आहे. ही सगळे छोटी छोटी कॉन्ट्रॅक्ट्स एकत्र करायची आणि आवडीच्या 1-2 लोकांना देऊन टाकायची. अशा प्रकारचे प्रकार हे महानगरपालिकेत चालू आहेत. याला कोणाचा पाठिंबा आहे, कोणाचा त्याच्यावरती असर झाला आहे, हे सगळं आता तपासून बघण्याची गरज आहे. खरं म्हणजे प्रशासकाचं काम आहे की प्रशासन चालवणं. गैरहजेरीत महापालिका जोपर्यंत अस्तित्वात येत नाही तोपर्यंत त्यांच्या गैरहजेरीत हे प्रशासकाचं काम आहे की तात्पुरती व्यवस्था आहे. जरी त्यांना अधिकार दिले असतील, मला जर गाडी चालवायचं लायसन मिळालं आहे याचा अर्थ मला 180च्या स्पीडने गाडी चालवण्याचा अधिकार नाही. जरी माझ्या गाडीला 180चा स्पीडोमीटर असला तरी अपघात करण्याची मला अधिकार दिलेले नाहीत. जरी आयुक्तांना अधिकार दिलेले असले तरी सगळी छोटी छोटी कॉन्ट्रॅक्ट्स एकत्र करायची. आणखीन मेगा तिकीट, मेगा स्कॅम ही सध्या पॉलिसी आत्ता आपल्याकडे स्कीम चालू आहे. 1700 कोटीचं तुम्ही ब्युटिफिकेशनची टेंडर काढली, 1700 कोटी ब्युटिफिकेशनची टेंडर काढली, ती एकत्र केली आणि एकत्र करून तुम्ही सगळं देताय. काही ठराविक लोकांनाच मिळणार आहे. ही रिंग चालू आहे. HWDची कॉन्ट्रॅक्ट्स आत्ता येत आहेत. HWDमध्ये आता वर्षानुवर्ष चाललेला पॅटर्न आहे तो बदलून जलमिशनचा जो दिल्लीचा पॅटर्न आहे, जो ट्रायल बेसवरती घेतला होता, त्या कॉन्ट्रॅक्टर लोकांना फक्त त्यांचं उदाहरण देऊन इकडे काही लोकांना टेंडर देण्याचा घाट घातलेला आहे. 1700 कोटी ब्युटिफिकेशनला एकत्र टेंडर आणि वरती फर्निचरचं, स्ट्रीट फर्निचरचं वेगळं कॉन्ट्रॅक्ट 263 कोटीला काही ठराविक लोकांनाच. हे ठराविक लोक कोण आहे? आता जे काही मोठे इन्फ्रास्ट्रक्चर मधले लोक आहेत ते लोक बेंच पुरवणार आहेत असं म्हणतायत रस्त्यावरची. ही नावं, हे सगळे डॉक्युमेंट्स हळूहळू येतील बाहेर. आणि ही बाहेर काय आम्ही आणत नाही आहेत, हे आपसातले मित्र जे आहेत ना हेच आमच्याकडे माहिती देत आहेत. त्याच्यामुळे ती जशी जशी येतील तशी तशी आम्ही मांडू आणि सभागृहात तर सगळीच मांडू, तोपर्यंत सगळंच येईल. परंतु ज्या पद्धतीने आज कमिशनर आणखीन प्रशासक एकच माणूस आहे मुंबई महानगरपालिकेचा, त्याच्यामुळे कॉमन इंटरेस्ट आहे. आणि म्हणून प्रशासनाने ही जी काही म्हणजे ज्याला बेलगाम काम चालू आहे त्याला लगाम कोण काढणार? कारण पूर्वी जर प्रशासन एखादा प्रस्ताव आणला तर तो महानगरपालिकेत चर्चा व्हायचा, त्याच्यावरती नगरसेवक आपली मतं मांडायची, त्याच्यावरती चुकीच्या गोष्टींवरती बोट ठेवलं जायचं. आज चुकीच्या गोष्टींवरती बोट कोण ठेवणार? आता साधी गोष्ट आहे, आदित्य ठाकरे पर्यटन मंत्री असताना त्यांनी बँड्रा माहीम फोर्ट सायकल ट्रॅक बनवला होता. ह्या सायकल ट्रॅकला फार मोठा विरोध झाला. ज्यांनी विरोध केला त्यांनी प्रचंड सांगितलं भ्रष्टाचार आहे, हे आहे, ते आहे. आपल्याला माहिती आहे की मागच्या आठवड्यातच त्याची वर्क ऑर्डर निघाली. मग या सरकारमध्ये आता भ्रष्टाचार नाही झाला. ज्यांनी विरोध केला होता ते आता काही बोलत नाही आहेत, ते गपचूप बसलेत. म्हणजे शिवसेनेच्या सरकारमध्ये केलेल्या कामामध्ये भ्रष्टाचार, आणि हीच कामं त्यांनी केली तर त्याच्यात भ्रष्टाचार नाही, हे कसं होऊ शकतं? आणि म्हणून
हे जे काही सगळं मेगा तिकीट मेगा स्कॅम ही जी काय स्कीम चालू आहे ही आम्हाला मान्य नाही. याच्यावरती शिवसेना जोरदार आवाज उचलेल आणि म्हणून आज आम्ही ही मागणी करतो. अधिकार जरी असला तरी त्या अधिकाराचा गैरवापर केला जातोय आणि म्हणून फक्त 4 महिन्याचं बजेट त्यांनी मांडावं आणि ज्या वेळेला महानगरपालिका येईल ज्याची येईल त्याची त्यांचे नगरसेवक मांडतील, चर्चा करतील. मुंबईच्या विकासाचा प्रश्न जो आहे या मुंबईच्या विकासाच्या प्रश्नावरती नगरसेवक ही अथॉरिटी आहे. त्या अथॉरिटीच्या माध्यमातून जे काही प्रस्ताव जातील त्याच्या माध्यमातून गेले कित्येक वर्ष विकास होतोय तसाच विकास याच्या पुढे देखील झाला पाहिजे. म्हणून ही मागणी आज आम्ही करतोय शिवसेनेच्या वतीने. तर आपण त्याच्यासाठी मी आपल्याला बोलवलं इकडे की शिवसेनेची ही मागणी आहे आणि मुंबई महानगरपालिकेने माझ्या मागणीचा यथोचित विचार करावा, शिवसेनेच्या मागणीचा विचार करावा आणि त्याप्रमाणे हंगामी बजेट सादर करावं ही विनंती. आपला दवाखाना असू दे किंवा इतर ज्या योजना आहेत ज्या तुमच्या काळामध्ये तुमची सत्ता असताना सुरू झाल्या, परंतु आता प्रचंड मोठ्या प्रमाणात त्याची जाहिराती सुरू आहेत, त्याच्यावर खर्च दाखवला जातोय. अनेक योजना ज्या आहेत रस्त्यासारख्या त्या आणल्या जातात. मुंबई महापालिका निवडणूक लक्षात घेऊन हे आणलं जाते का आणि त्याचं सर्व श्रेय जे आहे ते आपल्याकडे मिळावं असा सत्ता. आमचं श्रेय मिळण्याला काही नाही. जो सत्तेत बसला आहे त्याने श्रेय घ्यावं. जी कामं चालू आहेत, जे कामं मंजूर झालेली आहेत ती कामं बंद करा असं म्हणत नाही. त्याच्यासाठीच ॲडमिनिस्ट्रेटर आहे. ॲडमिनिस्ट्रेटर हा त्याच्यासाठीच आहे की जसं सीलिंग आहे, काम चालू आहे, म्हणजे कोस्टल रोडचं काम चालू आहे, हे बंद पडता कामा नये. जे काही प्रोजेक्ट्स मागच्या सरकारमध्ये झाले असतील या सरकारमध्ये चालू ठेवायला आमचा विरोध नाहीच आहे. परंतु नवीन नवीन गोष्टी आणायच्या केवळ एका माणसाच्या मेहरबानीवरती. आयुक्त ठरवणार सगळ्या गोष्टी. आयुक्त ही एक अशी संस्था झालेली आहे जी आता मालक झालेली आहे मुंबई महानगरपालिकेची आणि त्यांनी जर अशा प्रकारे ठरवलं आणि नवीन नवीन प्रोजेक्ट्स आयुक्तांनी आणूच नाही आणि ज्या पद्धतीने आणली इतक्या वर्षाची जी सिस्टीम आहे ती फॉलो न करता ज्या पद्धतीने, काल पण मी काही वॉर्डामध्ये गेलो होतो, प्रभाग समितीचा जो फंड होता जो नगरसेवकांच्या माध्यमातून जात होता हा फंड आता डायरेक्ट आयुक्तांच्या माध्यमातून जातोय. आणि मी जी माहिती घेतली सगळ्यात जो छोटा वॉर्ड आहे त्याला सगळ्यात जास्त फंड. मग भौगोलिक असेल, लोकसंख्येच्या दृष्टिकोनातनं असेल, कुठल्याही दृष्टिकोनातनं असेल, कमी वॉर्ड कमी रचना ज्याची आहे, कमी मतदार जिथे आहे, कमी लोकसंख्या जिथे आहे त्याला सगळ्यात जास्त निधी. ही सगळे प्रकरणं एक एक मी बाहेर काढतो आता. आणि मग अशा परिस्थितीमध्ये हे राजकारण चालू राहील. परंतु अर्थकारणाला शेवटी काहीतरी शिस्त असायला पाहिजे आणि ही शिस्त याच्या जी सिस्टीम आत्तापर्यंत लोकशाहीने ठेवलेली आहे, ही जी काय स्थानिक स्वराज्य संस्था ज्या केल्या गेल्या या त्याच्यासाठीच केल्या गेल्या ना. आणि म्हणून त्यांनी कुठलंही काम जे मागे चालू आहे आमच्या सरकारमध्ये आम्ही केलं होतं ते पुढे चालू राहिलं आहे, चांगलं काम करत असतील, कोणाचंही ऑब्जेक्शन असायचं कारण नाही. मग जे टेंडर मागच्या सरकारमध्ये आम्ही काढलं त्याच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप केले, तीच टेंडर आत्ता काढली गेली. मग STPचा असेल, बाकी सगळ्या गोष्टी असतील, या सगळ्या गोष्टी येतील. पण आज मुद्दा असा आहे की आयुक्तांनी नवीन टेंडर काढताना या सगळ्या ज्या गोष्टी होती याला हरताळ फासलेला आहे. एकत्र सगळ्यांना करायचं आणि काही ठराविक लोकांना फक्त द्यायचा टेंडर हा जो घाट घातला जातोय याची सविस्तर माहिती आपल्याला मी प्रत्येक वेळेला देत जाईल. परंतु आज मी मागणी करतोय की 4 महिन्याचंच फक्त बजेट करावं. साहेब, बजेट मांडण्याची तयारी जवळपास पूर्ण झाली असेल. समजा हे बजेट मांडलं गेलं पूर्ण कालावधी करता तर मग पुढे काय ते तुम्ही त्यावरती शिवसेना आंदोलन करेल. कोर्टाचा आम्ही सगळं तपासून बघू, कायदेशीर कारवाई काय करता येते ती. जर त्याच्यामध्ये सगळ्या तरतुदी तपासून शेवटी हा प्रश्न लोकशाहीचा आहे आणि कायदा आणि लोकशाही या दोन्ही गोष्टी एकत्र चालल्या पाहिजेत. आणि म्हणून लोकांची सोय कायद्यामध्ये सगळ्यात पहिली बघितली जाते आणि ती सगळी विचार करून कायदेशीर मार्गाचा अवलंब करायचा असेल तर कायदेशीर मार्गाचा अवलंब करू. साहेब, पण फक्त मुंबई महापालिका नाही, अन्य कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई अशा ज्या महापालिका आहेत, ठाणे आहे, तिथे या आधी म्हणजे मुंबईच्या आधी नेमले गेले होते. त्या ठिकाणी नेमकी सिस्टीम काय फॉलो केली गेली? नाही, आता सादर झाला, हंगामी अर्थसंकल्प सादर झाला, तिथे नेमकं बऱ्याच ठिकाणी हंगामी अर्थसंकल्प सादर झालेला नाही, तो आयुक्तांनी केलेला आहे. परंतु तिकडे अशा प्रकारची जी काही मनमानी आहे
तशा बघा मुंबई महानगरपालिका आणि बाकीच्या महानगरपालिकांमध्ये फरक आहे. मुंबई महानगरपालिका एका राज्याचं बजेट आहे आणि इथे सगळं मोठं घबाड आहे. त्या दृष्टिकोनातनं जे काही चाललं आहे आत्ता त्याचा विचार करून लोकांचा हा पैसा आहे आणि म्हणून बाकीच्या महानगरपालिकेत देखील तपासून बघावं लागेल की कशा पद्धतीने मांडला. पण आमची तिकडे देखील जर अर्थसंकल्प मांडला नसेल तर आमची हीच मागणी आहे की नगरसेवकांनी अर्थसंकल्पाची सगळी तयारी केली पाहिजे. प्रशासन प्रस्ताव घेऊन येते, त्याच्यावर नगरसेवक चर्चा करतात, चर्चेच्या अंती तो पास करतात, स्थायी समिती त्याला मंजूर देते आणि असा करून तो अर्थसंकल्प जातो. पण साहेब जर समजा त्या अन्य महापालिका आहे तिथे जर अर्थसंकल्प मांडला गेला असेल तर तुम्हाला असं वाटतं की उद्या सकाळी जर तुम्ही कायदेशीर कोर्टात धाव घेतली, मुंबई तर कॉर्पोरेशन तिथे- ॲक्ट हा आणि बाकीच्या महानगरपालिकांचा ॲक्ट हे दोन वेगवेगळे आहेत. त्याच्यामुळे मुंबई महानगरपालिकेला जो कायदा लागतो तो बाकीच्या महानगरपालिकेला लागतोच असं नाही. त्याच्यामुळे मी आता जे बोलतोय ते मुंबई महानगरपालिकेच्या कायद्यावर बोलतोय. हे दोन वेगवेगळे कायदे आहेत. त्याच्यामुळे ह्या कायद्यावरती बोलतोय, त्या कायद्याचा विचार करायचा असेल तर त्याच्यावर बोली. राजकीय प्रश्न विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये सुरू आहे, निकाल सुरू आहेत. मौर्याला चांगलं एक मतदान दिसतंय, परंतु अजून पुरस्कृत केलेले शुभांगी पाटील उमेदवार जे आहेत ते अजून काटाकाटाची लढाई दिसते. एकंदरीत काय वाटतं? सगळे निकाल येऊ देत, त्यानंतरच बोलणं जास्त सोयीचं राहील. कारण विधान परिषद आहे, आपल्याला माहिती आहे, सुरुवातीला निवडून आलेला नंतर गटांगळ्या खातो, नंतर गटांगळ्या खालेला निवडून येतो. याचा अनुभव मी स्वतः घेतलेला असल्यामुळे ज्याची जीभ दुधाने भाजलेली आहे तो ताक देखील फुंकून पितो. साहेब म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी काही पाहणी केली का? काल तुम्ही घेऊन जाणार होता काही बांधकाम हो. वगैरे दाखवण्यासाठी. ते दाखवू शकले नाहीत. त्यामुळे मी जे परवाच्या दिवशी सगळ्या गोष्टी ज्या बोललो होतो त्या आता सगळ्या खऱ्या ठरलेल्या आहेत. या संदर्भात कोर्टात जाणार आहात का? मी सगळेच प्रकारचे जेवढे प्लॅटफॉर्म याच्यासाठी अवेलेबल आहेत त्या सगळ्या प्लॅटफॉर्मवरती लढणार. धन्यवाद. चार तारीख को बजट पेश होने वाला है DMC का, किस तरह से देखते हैं? अभी वहाँ पे किसी की सत्ता नहीं है और ऐसे में बजट पेश करना कितना जरूरी होगा और क्या रहेगा? मुंबई महानगर पालिका का बजट 4 फरवरी को मुंबई के आयुक्त पेश करने वाले हैं. मुंबई कॉरपोरेशन एक्ट में 129A में ये प्रोविज़न है कि कमिश्नर बजट पेश कर सकते हैं, लेकिन इस बजट पे हक होता है नगर सेवकों का. नगर सेवक अपने अपने वार्ड में जो विकास डेवलपमेंट की जो काम है वो काम बताते हैं, उस काम को बजट में लेते हैं और इस तरह से पूरा डिस्कशन होके ये बजट पेश होता है, जो स्टैंडिंग कमेटी में जाता है, फिर हाउस में आता है, उसके ऊपर डिस्कशन होता है, फिर वो पास होता है. आज मुंबई महानगर पालिका एग्जिस्टेंस में नहीं है. ऐसे समय में हमारा कहना ऐसा है कि कमिश्नर को अगर पावर भी है फिर भी इस पावर का मिसयूज़ किया जा रहा है. ये पावर मिसयूज़ इसलिए ही हो रही है क्योंकि जैसे मैंने एग्जांपल दिए कि जो टेंडर निकाले जाते हैं, पहले वो टेंडर पूरे मुंबई के वार्ड में निकाले जाते थे, वार्ड वाइज निकाले जाते थे. अब सभी टेंडरों को एक साथ किया गया है. जैसे रोड का टेंडर है, 8060 करोड़ का टेंडर है, सब छोटे छोटे लोग टेंडर एक साथ किए और अपने पसंद के लोगों को दे दिए. अब उसमें आदित्य जी ने आवाज़ उठाया, 400 करोड़ रुपए की बचत हो गई. ब्यूटिफिकेशन का 1700 करोड़ का टेंडर है, वो भी सब एक कर दिया और एक साथ एक जो उनके पसंदीदा लोग हैं उनको दे दिया. तीसरा टेंडर जो है वो स्ट्रीट फर्नीचर का है. एक जगह पे ब्यूटिफिकेशन का टेंडर निकाला जाता है, दूसरा स्ट्रीट फर्नीचर का निकाला जाता है. ये भी सब टेंडर पहले प्रभाग वाइज निकलते थे, अब सबको एक करके एक साथ में ये सब टेंडर निकाले गए. और ये लोग कौन है? ये लोग सब उनके नज़दीक के दोस्त हैं, कोई मित्र है, कोई और उनके इंटरेस्टेड लोग हैं. ऐसे लोगों को टेंडर दिए गए. हमारा कहना ऐसा है
कि ये मेगा टिकट मेगा स्कैम का जो आज इस्तेमाल किया जा रहा है कमिश्नर द्वारा, वो पावर का मिसयूज़ कर रहे हैं। अगर मुझे गाड़ी 180 स्पीडोमीटर तक भगाने की परमिशन गाड़ी में है मेरे ताकत, फिर भी मैं कभी 180 में नहीं चलाता हूँ, क्योंकि रोड देखे जाते हैं, एक्सीडेंट देखे जाते हैं। तो एक्सीडेंट करने के लिए उस कुर्सी में नहीं बिठाया, उनको बिठाया है लोगों की सेवा करने के लिए। जो प्रोविजनल जो कंप्लायंस होने चाहिए वो कंप्लायंस करने के लिए उनको बिठाया। जो प्रोजेक्ट चालू है वो चलने चाहिए, एडमिनिस्ट्रेटिव काम कोई रुकना नहीं चाहिए। लेकिन यहाँ पर जो स्कैम चल रहा है, जो भ्रष्टाचार चल रहा है, एडमिनिस्ट्रेटिव भ्रष्टाचार जिसको कहते हैं वो चल रहा है, उसको रोकने के लिए कमिश्नर ने सिर्फ 4 महीने का ही बजट बनाना चाहिए, ऐसी मांग आज शिवसेना की तरफ से हम कर रहे हैं। और इस मांग को अगर पूरा नहीं करते हैं तो हम इसके ऊपर जो ऑप्शंस हमको दिखाई दे रहे हैं उस ऑप्शन पे हम काम करेंगे, क्योंकि ये जो बजट है ये लोगों के लिए है, ये इनके किसी के घर की प्रॉपर्टी नहीं है। तो इस बजट को अगर सही ढंग से अगर लोगों के लिए करना है तो नगर सेवकों ने लाना चाहिए। फिर जब महानगर पालिका 2-4 महीने में जो आएगी वो अपना काम करेगी और उस वक्त लोगों की जितनी भी डेवलपमेंट के जो काम बाकी है वो उस बजट में आएंगे। अदरवाइज़ ये जो चल रहा है ये कुछ लोगों को सेटिस्फाइड करने का काम चल रहा है, कुछ मित्रों को बड़ा करने का काम चल रहा है। इसके स्कैम के पेपर्स आहिस्ता आहिस्ता अपने अपने दोस्त जो है बैठे हुए हैं वहाँ पर वो हमारे पास भेज रहे हैं, वो हम आपके सामने लाएंगे। बजट सेशन अब शुरू होगा महाराष्ट्र का, उसमें लाएंगे। लेकिन आज हमने ये मांग की है कि ये बजट इंटरिम होना चाहिए और अगर ये बजट वो लाते हैं तो उसके ऊपर शिवसेना आंदोलन करेगी। 37% ही बजट इस्तेमाल हुआ है पिछले बजट में जो था, और बाकी का जो बजट है वो इस्तेमाल ही नहीं हुआ है। लगभग 22,000 करोड़ का बजट था, उसमें से सिर्फ 8 करोड़ का 8,000 करोड़ का इस्तेमाल। तो इसका मतलब ये है कि बजट पूरी तरह से इस्तेमाल नहीं कर की। उसका रीज़न एक है कि नगर सेवक अवेलेबल नहीं है। अगर नगर सेवक जहाँ पर अवेलेबल है वहाँ वो पीछे लगता है, टेंडर प्रोसेस के पीछे लगता है। जो फॉर्मेलिटीज़ करने का काम अपने डिपार्टमेंट में वो खुद उसमें इनिशिएटिव करता है, वो सबसे बड़ा चैनल है। इस बजट को इम्प्लीमेंट करने का सबसे बड़ा चैनल अगर कोई है तो वो नगर सेवक है। उस नगर सेवक का अगर एब्सेंस में आप इस तरह का बजट लाओगे, कितना भी बड़ा बजट लाओगे, वो 30-35% के ऊपर नहीं जाएगा। और ये सिर्फ लोगों को खुश करने का काम हो रहा है। बजट दे दो, उनके दे दो, कैशबैक ले लो, किकबैक हो जाएगा, बात खत्म। फिर उनको इम्प्लीमेंट हो या नहीं हो, उनसे उनको क्या लेना देना है। कमिश्नर को कोई पूछने जाने वाला है नहीं कि मुंबई का डेवलपमेंट नहीं होगा या होगा। हम तो मुंबई वासी है, हम तो पहले हमारी जिम्मेदारी है। तो कमिश्नर को ये समझना चाहिए। इसलिए कमिश्नर को डिक्लेयर करने में और ये अपना जो क्या उनका जो प्लान है वो एग्जीक्यूट करने में उनके लिए कोई दिक्कत नहीं है। उसी लिए हम ये मांग कर रहे हैं कि ये बजट इंटीरियम होना चाहिए। इंटीरियम होना चाहिए और चुनाव के बाद में जो जिसकी महानगर पालिका आएगी वो अपना बजट खुद पेश करेगी। आपने तो उसी दिन दे दिया ना मैंने कि माड़ा ने उसमें लिख के दिया है कि उस जगह का मेरा कोई संबंध नहीं है करके। आपको मिला नहीं तो आपको दे देता हूँ कॉपी। थँक यू। ज्ञानेश्वर म्हात्रे जे आधी तुमच्या गटाचे उमेदवार होते, नंतर ते बाळासाहेबांची शिवसेनेमध्ये गेले, ते भाजपकडनं अधिकृत उमेदवार लढवले आणि त्यांचा विजय झालेला आहे। त्यांचा विजय तुम्ही कितपत हे मानता? शिक्षण नाही, ही मी म्हटलं ना की ही शेवटी नोंदणीची निवडणूक असते। ज्यांची नोंदणी चांगली आहे ते जिंकतात। त्याच्यामुळे याचा पूर्ण आता निकाल लागू देत, कोणाची किती नोंदणी होती, पहिल्या पसंतीची किती मिळाली, दुसऱ्या पसंतीची किती मिळाली, हे सगळं बघून ठरवता येईल। त्याच्यावर आत्ता भाष्य करणं योग्य नाही। लाल मातीतली कुस्ती म्हणजे